नमस्कार मित्रांनो, रणजित सर निंबाळकर यांचे दुःखद निधन म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांची अगोदर फसवणूक, त्यानंतर विश्वासघात आणि त्यानंतर गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे। ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना बैलगाडा शर्यतीमध्ये म्हणजेच बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच घडत आहे मित्रांनो। त्यामध्ये मित्रांनो, रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळावा म्हणून निंबूत येथे पोलीस स्टेशनच्या समोर आज आंदोलन करण्यात येणार आहे, जेणेकरून रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळेल। मित्रांनो, आपण यामध्ये पाहूया अगोदर फसवणूक, त्यानंतर विश्वासघात आणि त्यानंतर खून हा कशा प्रकारे केलेला आहे। तर सुरुवातीला फसवणूक अशी केली की सुंदर बैल, रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर बैल याची किंमत एकूणच 90 लाख रुपये इतकी झालेली होती, परंतु गौतम भैया काकडे यांना फक्त त्याला 37 लाखाला देण्याचे ठरवण्यात आले होते। आणि एवढ्या कमी किमतीत सुद्धा आपल्या प्रेमापोटी म्हणजेच गौतम भैया काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांचे संबंध चांगले होते म्हणून आणि प्रेम होते, कारण सर्जाला घेतलेला होता सरांनी। या कारणास्तव त्यांना कमी किमतीमध्ये त्यांनी प्रेमापोटी सुंदरला देण्याचे ठरवले, तेही 37 लाखाला। म्हणजेच ज्या बैलाची किंमत 90 लाख रुपये झाली होती त्याला फक्त 37 लाखांना काकडे यांनी फसवणूक करून घेतले। ही झाली फसवणूक। नंतर आपण पाहूया विश्वासघात कसा केलेला आहे। सुरुवातीला 37 लाखांपैकी फक्त 5 लाख रुपये देऊन रणजित सर निंबाळकर यांना काकडे यांनी सुंदरला घरी नेले आणि पैसे नंतर देतो असे सांगितले। त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांनी एकूण 2 वेळा पैशांसाठी हेलपटे मारले, परंतु काकडे म्हणजेच गौतम भैया काकडे यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर स्वतः गौतम भैया काकडे यांनी पैसे नेण्यासाठी त्यांना म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांना फोन करून बोलवले आणि पैसे तर द्यायचे नव्हते, परंतु त्यांना पैसे घेण्यासाठी बोलवले आणि त्या वेळेला त्यांनी कागदपत्रावर म्हणजे स्टॅम्प पेपरवर सही करण्यास अगोदर सांगितले, परंतु रणजित सर निंबाळकर यांनी पैसे अगोदर द्या, नंतर स्टॅम्प पेपरवर सही करतो असे सांगितले आणि येथे त्यांनी विश्वासघात केलेला दिसतो। मित्रांनो, फक्त स्टॅम्प पेपरवर रणजित सर निंबाळकर यांची सही घ्यायची होती, त्यांना पैसे द्यायचे नव्हते, हेच येथे उघडकीस आलेले आहे। कारण स्टॅम्प पेपरवर अगोदर सही करण्यास काकडे हे सांगत होते, पैसे देण्यास नकार देत होते आणि त्यामुळे सही देण्यास रणजित सरांनी नकार दिल्यामुळे पुढील प्रकार घडला। या अगोदर हा विश्वासघात काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांच्यावर केलेला समजतो। मित्रांनो, यामध्ये गौतम भैया काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांना पैसे घेण्यासाठी बोलवले, परंतु पैसे देण्यास नकार दिला। अगोदर स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितली, परंतु पैसे देण्यास नकार दिला। हा सरळ विश्वासघात झाला। त्यानंतर गोळीबाराचा प्रकार। तर रणजित सर निंबाळकर हे स्टॅम्प पेपरवर सही करत नाही हे समजताच गौतम भैया काकडे यांनी आपला भाऊ आणि इतर सहकाऱ्यांना तेथे बोलवून घेतले आणि त्याच वेळेला गौरव काकडे म्हणजेच गौतम भैया काकडे यांचे भाऊ यांनी गोळीबार रणजित सर निंबाळकर यांच्या दिशेने म्हणजेच त्यांच्या डोक्यावर केला आणि यामध्येच हा
रणजित सर निंबाळकर यांचा खून करण्यात आलेला आहे. कारण पूर्णपणे गौतम भैया काकडे व त्यांचे सहकारी हे सर्व खुनाच्या तयारीमध्येच असावेत. म्हणूनच त्याच वेळेला नेमके पिस्तूल कसे मिळाले आणि त्या पिस्तुलातून गोळी झाडून रणजित सर निंबाळकर यांना जमीनदोस्त करण्यात आले. अतिशय क्रूरपणे आणि राक्षस वृत्तीने हे कृत्य केलेले आहे. मित्रांनो, अतिशय वाईट वाटत आहे आणि सुरुवातीला सांगण्यात येत आहे, म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी सांगत आहेत की सुरुवातीला काठ्यांनी त्यांना मारण्यात आले आणि त्यानंतर पिस्तूलने गोळीबार करून रणजित सर निंबाळकर यांना जखमी करण्यात आले आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डोक्याला गोळी लागल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु ते वाचले नाहीत. अशा प्रकारे गौतम भैया काकडे यांनी पूर्ण प्लॅनिंग करून निंबाळकर सरांची हत्याच केली हेच म्हणावे लागेल मित्रांनो. कारण हे अतिशय दुर्दैवी घडलेले आहे आणि राक्षसी लोक आहेत असे समजावे. मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या सुरुवातीला बैल घेत्या वेळेस फसवणूक केली, म्हणजेच 90 लाखाला रणजित सर निंबाळकर हे सुंदरला द्यायला तयार नव्हते आणि गौतम भैया काकडे यांच्या प्रेमापोटी त्यांनी फक्त 37 लाखाला बैल घेतला. ही झाली फसवणूक. त्यानंतर विश्वासघात केला, तो म्हणजेच पैसे देण्याची वृत्ती नव्हती, पैसे द्यायचेच नव्हते. तरीसुद्धा गौतम भैया काकडे यांनी सरांना बोलवून फोन करून बोलवून घेतले आणि पैसे देण्यास नकार दिला. हा झाला विश्वासघात आणि विश्वासघातातच गोळी घालून त्यांना जखमी करून खून करण्यात आला. तर मित्रांनो, हे असे राक्षसी लोक यांना ईश्वर कधीही माफ करू शकत नाही. अगोदरसुद्धा रणजित सर निंबाळकर यांनी बऱ्याचशा गाडा मालकांवर किंवा आयोजकांवर सुद्धा टीका केल्या, परंतु कोणीही त्यांना काही बोलले नाही. जरी बोलले तरी त्यांचा राग कोणी धरलेला नाही. रणजित सरांचा कोणीही आत्तापर्यंत राग धरलेला नाही आणि यांनी फसवणूक करून त्यांचे आयुष्याची बर्बादी करून टाकली. त्यांना कोणीही माफ करू शकत नाही, स्वतः ईश्वरसुद्धा माफ करू शकत नाही, तर माणूस काय करणार. मित्रांनो, आज त्यांना न्याय मिळावा त्यासाठी निंबूत येथील पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे. आपण सुद्धा जवळ असाल तर सहभाग अवश्य घ्या.